हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. 12वी हा चौथा टॉपिक आहे बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये. आपल्या याआधीच्या आधी तीन टॉपिक आपण कंप्लीट केले आहेत. इथं आय बटनवरती क्लिक करा, ते तुम्हाला 3 टॉपिक भेटतील. त्याचबरोबर ह्या टॉपिकचाही पहिला पार्ट आपण तिथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही बघा. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत जेनेटिक मटेरियल इज द DNA. याचा आपण प्रूफ बघतोय की लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की डीएनएची डिस्कवरी फर्स्ट सेल पासून कशा प्रकारे डीएनएची डिस्कवरी केली होती. त्याचप्रमाणे डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे, कशा प्रकारे प्रूफ करायचं होतं हे आपण ह्या एक्सपेरिमेंटद्वारे किंवा ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, पहिला एक्सपेरिमेंट दिला आपल्याला ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. सायंटिस्ट फेडरिक ग्रिफिथ यांनी काय केले तर त्यांच्या एक्सपेरिमेंटद्वारे प्रूफ केले की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. कशा प्रकारे प्रूफ केले ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघूया. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कसे वाटले हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत आहातच. ठीक आहे, बघू आपण ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. इन 1928 ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फेडरिक ग्रिफिथ डू एक्सपेरिमेंट ऑन द स्ट्रेप्टोकोकस निमोनी. स्ट्रेप्टोकोकस निमोनी हे काय आहे तर एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. तो बॅक्टेरिया काय कॉज करतोय? निमोनिया. ह्युमन बिईंगमध्ये त्याचबरोबर अदर मॅमल्समध्ये काय करतोय? निमोनिया करतोय. निमोनिया हा डिसीज कॉज करतोय. त्या बॅक्टेरियाचं काय केलं तर ह्यांनी एक्सपेरिमेंटसाठी यूज केलाय. त्यांनी त्याच्या 2 व्हरायटी घेतल्या. 2 जेनेटिक व्हरायटीज आर युज्ड फॉर दिस एक्सपेरिमेंट. दिस 2 व्हरायटीज आर, बघा कोणत्या व्हरायटी आहेत त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेन. ठीक आहे, स्ट्रेन. बघा, पहिली कोणती? व्हायरुलंट स्मूथ पॅथोजेनिक अँड एनकॅप्सुलेटेड यस टाईप ऑफ द स्ट्रेन. ठीक आहे, बघा यस टाईपची स्ट्रेन आहे ती कशी आहे? व्हायरुलंट आहे, पॅथोजेनिक आहे. म्हणजे काय करते तर त्या स्ट्रेन पासून निमोनिया कॉज होतोय, त्या ॲनिमलची डेथ होऊ शकते. अशा प्रकारची काय तर पहिली स्ट्रेन आहे, पहिली त्याची जेनेटिक व्हरायटी आहे. दुसरी स्ट्रेन कोणते? नॉन व्हायरुलंट रफ नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप ऑफ द स्ट्रेन. म्हणजे ही स्ट्रेन आहे ती कशी आहे? नॉन व्हायरुलंट आहे आणि नॉन पॅथोजेनिक आहे. हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नॉन व्हायरुलंट आणि नॉन पॅथोजेनिक म्हणजे त्याच्याद्वारे निमोनिया कॉज होत नाही, त्या ॲनिमलमध्ये निमोनियाचे डिसऑर्डर सिम्पटम दिसत नाहीत. ठीक आहे, अशा प्रकारच्या 2 स्ट्रेन. बघा, एक आहे ती स्मूथ स्ट्रेन, त्याच्यावरती काय तर कॅप्सूल प्रेझेंट आहे, त्याच्यापासून काय होते? पॅथोजेनिक आहे, व्हायरुलंट आहे, त्याच्यापासून निमोनिया कॉज होते. दुसरी कोणती? रफ स्ट्रेन, की ज्याच्याद्वारे काय तर एनकॅप्सूल म्हणजे त्याच्यावरती कॅप्सूल प्रेझेंट नाही, त्याचबरोबर ती कशी नॉन व्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे. अशा प्रकारची दुसरी स्ट्रेन त्यांनी यूज केलेत. ह्या बॅक्टेरियाच्या स्ट्रेनद्वारे काय केले तर त्यांनी एक 4 प्रकारचे एक्सपेरिमेंट करून पाहिले त्या बॅक्टेरियांचा यूज करून. बघा, पहिला एक्सपेरिमेंट काय केलाय? फर्स्ट एक्सपेरिमेंट ही इंजेक्ट द आर स्ट्रेन बॅक्टेरिया टू द माइस. म्हणजे त्यांनी काय केलं, जी काय आर स्ट्रेन होती, आता आर स्ट्रेन आपल्याला माहित आहे की कसे नॉन पॅथोजेनिक आहे, नॉन व्हायरुलंट आहे, ती आर स्ट्रेन काय केली? इंजेक्शनद्वारे माइसला इंजेक्ट केली. ठीक आहे, माइसच्या बॉडीमध्ये ते बॅक्टेरिया त्यांनी इंजेक्ट केले, माइसच्या बॉडीमध्ये ते बॅक्टेरिया सोडले. मग काय होणार आहे तर ते बॅक्टेरिया आपल्याला माहित आहे ते कसे आहेत? नॉन पॅथोजेनिक आहेत, नॉन व्हायरुलंट आहेत. त्यामुळे काय होणार आहे तर त्या माइसमध्ये निमोनिया कॉज होत नाही. माऊस बिकम अलाइव्ह. म्हणजे तो माऊस कसा राहणार आहे? लाईव्ह राहणार आहे, त्यामध्ये कोणतेही निमोनियाचे सिम्पटम दिसत नाहीत. नेक्स्ट एक्सपेरिमेंट काय? सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये हे इंजेक्ट द यस स्ट्रेन. म्हणजे जी काय पॅथोजेनिक आणि व्हायरुलंट स्ट्रेन होती यस स्ट्रेन, ती काय केली? इंजेक्शनद्वारे त्या माइसमध्ये त्यांनी इंजेक्ट केली. बघा, ती कशी पॅथोजेनिक आहे, व्हायरुलंट आहे. मग काय होणार आहे तर त्या माइसमध्ये निमोनिया होणार आहे आणि त्या माइसची डेथ होणार आहे. ठीक आहे, माऊस आर डाएड. बघा, सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये काय केले त्यांनी? जी काय व्हायरुलंट पॅथोजेनिक स्ट्रेन होती ती इंजेक्ट केली. थर्ड एक्सपेरिमेंट बघा, इंटरेस्टिंग होत चाललेत एक्सपेरिमेंट त्यांनी काय केलं तर जी काय पॅथोजेनिक व्हायरुलंट स्ट्रेन होती, यस स्ट्रेन होती, त्याला काय केलं? हीट किल्ड केलं. ठीक आहे, म्हणजे त्या स्ट्रेनला हीट केलं, बॉईल केलं. बॉईल केल्यामुळे काय होणार आहे तर त्यातले सगळे बॅक्टेरिया हे किल होणार आहेत. ठीक आहे, बॅक्टेरिया किल झाल्यानंतर जी काय स्ट्रेन आहे, हीट किल्ड स्ट्रेन आहे, ती त्या माइसला इंजेक्ट केली. माइसला इंजेक्ट केल्यानंतर काय होणार आहे तर त्या माइसची डेथ होणार नाही, माइसमध्ये निमोनिया कॉज होणार नाही. कारण का तर ती काय केले तर ते बॅक्टेरिया सर्व हीट करून किल केलेत. ओके, बघा, तसं तिसरा एक्सपेरिमेंट सोपा आहे. ते यस स्ट्रेन होती, पॅथोजेनिक व्हायरुलंट स्ट्रेन होती, ती हीट किल्ड केल्यानंतर माइसमध्ये निमोनिया कॉज झाला नाही, माइसची डेथ झालेली नाही. चौथा जे लास्ट एक्सपेरिमेंट कसा आहे? इंटरेस्टिंग आहे भरपूर. यामध्ये त्यांनी काय केलं, जी काय आर स्ट्रेन होती, ठीक आहे, आर स्ट्रेन ही पण कशी आहे? नॉन पॅथोजेनिक, नॉन व्हायरुलंट आहे. आणि हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन म्हणजे नॉन पॅथोजेनिक, नॉन व्हायरुलंट अशा प्रकारची हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन आहे, त्या 2 स्ट्रेनला त्यांनी मिक्स केलं. बघा,
He mixed a heat killed S strain with live bacteria of the strain R and injected to the mice. म्हणजे बघा दोन काय केल्या तर त्यांनी स्ट्रेन मिक्स केल्या. किल्ड केलेली स्ट्रेन पण मिक्स केली, हिट किल्ड केलेली स्ट्रेन प्लस आर स्ट्रेन कशी आहे लाईव्ह आहे, ठीक आहे. लाईव्ह आणि डेथ अशा किल्ड झालेल्या स्ट्रेनला मिक्स केलं आणि ती स्ट्रेन काय केली इंजेक्ट केली माईसला. मग बघा सरप्राइझिंग काय झालं तिथं तर त्या माईसची डेथ झाली आणि काय झालं तर त्या माईसला निमोनिया कॉज होऊन त्या माईसची डेथ झाली. आणि त्यात अजून सरप्राइझिंग गोष्ट कोणती झाली तर ही रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ द लाईव्ह स्ट्रेन ऑफ द येस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द माईस. म्हणजे बघा त्यांनी काय केलं तर त्या माईसला किल केलेल्या यस स्ट्रेन इंजेक्ट केल्या होत्या. म्हणजे ज्या काही यस स्ट्रेन होत्या त्या कशा होत्या हिट बॉइल्ड होत्या, किल्ड होत्या. तरी पण डेड झालेल्या माईसमधून त्या माईसच्या बॉडीमधून काय झाले तर लाईव्ह स्ट्रेन ऑफ यस बॅक्टेरिया फाउंड झाली. कसं काय झालं असेल बघा लक्षात यायला का एक्सपेरिमेंट यामध्ये काय केले फोर्थ एक्सपेरिमेंटमध्ये लाईव्ह बॅक्टेरिया कोणते आहेत आर बॅक्टेरिया ते कसे आहेत नॉन पॅथोजेनिक आणि किल्ड केलेले यस स्ट्रेनवाले बॅक्टेरिया पण त्यांनी इंजेक्ट केले. त्यामुळं काय झाले तर त्यामध्ये असं काहीतरी घडलं, असं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन झालं की ज्यामुळं काय होणार आहे त्या माईसला निमोनिया कॉज झाला आणि त्या माईसची डेथ झाली. त्याचबरोबर काय झालं तर त्या माईसच्या ब्लडमध्ये यस बॅक्टेरिया म्हणजे लाईव्ह स्ट्रेनमधले यस बॅक्टेरिया तिथं फाउंड झाले. म्हणजे काय झालं असणार आहे बघा हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज इन टू द डेडली यस बॅक्टेरियम. अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तिथं झालंय. बघा त्यांनी ग्रिफिन यांनी कन्क्लुजन काय दिलं ते त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून तर अशा प्रकारचं त्यांनी कन्क्लुजन दिलं तर पण शो दॅट द जेनेटिक चेंजेस त्यामध्ये झालेत. म्हणजे त्या आर स्ट्रेनमध्ये काहीतरी जेनेटिक चेंजेस झालं, जेनेटिक मॉडिफिकेशन झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि आर स्ट्रेन बिकम व्हायरुलंट. कसं काय झालं असणार आहे मग जेव्हा त्यांनी ते स्मूथ स्ट्रेनला हिट केलं, बॉईल केलं, त्या किल केलं त्यावेळेस त्यातलं जे काही सेल्युलर मटेरियल होतं ते पूर्णपणे डॅमेज झालं. त्यातले प्रोटीन आर एन ए असतील किंवा सेल ऑर्गॅनिली काय झालं त्या पूर्ण डॅमेज झाल्या. त्यामुळे ते बॅक्टेरिया काय स्मूथ स्ट्रेनवाले बॅक्टेरिया काय झाले किल झाले. पण त्यातले जे काही DNA होते ते कसे झाले फक्त डिनॅच्युअर झाले. त्यांचं जेनेटिक मटेरियल कसं आहे त्या सोल्युशनमध्ये त्या लिक्विडमध्ये प्रेझेंट आहे पण कसं आहे ते इनएक्टिव्ह फॉर्ममध्ये त्यातले जीन कसे आहेत इनएक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत, डिनॅच्युअर फॉर्ममध्ये. मग काय होणार आहे आणि ते जीन जेव्हा लाईव्ह स्ट्रेनमध्ये किंवा लाईव्ह सेलमध्ये जाणार आहेत त्यावेळेस काय होणार आहेत ॲक्टिवेट होणार आहे. म्हणजे इथं काय झाले बघा त्यातले स्मूथ सेलचे जे काही स्मूथ स्ट्रेनचे जे काही DNA आहेत ते काय झाले त्या आर स्ट्रेनमध्ये ट्रान्सफर झाले. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मेशन इथं घडले. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होणार आहे तर त्यातले जे काही सोल्युशनमधले DNA काय झाले तर त्या आर स्ट्रेनमध्ये ट्रान्सफर झाले आणि त्या आर सेलला काय केलं त्यांनी कन्व्हर्ट केलं फ्रॉम आर सेल टू द यस स्ट्रेन. ओके, सिंपल असे ते कन्सेप्ट घडले. काय झाले त्याला काय म्हणलं त्यांनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल कशामुळे झालं तर त्या यस सेलचे जे काय जेनेटिक मटेरियल होतं DNA होतं काय होते ते ॲक्टिव्ह आर स्ट्रेनमध्ये जाऊन काय केले तर त्या आर स्ट्रेनला कन्व्हर्ट केलं आर स्ट्रेन इंटू द यस स्ट्रेन. म्हणजे काय झालं आता इथं यस स्ट्रेन जी काय किल झालेल्या सेल होत्या किल झालेल्या बॅक्टेरिया होत्या त्या काय झाल्या इथं ॲक्टिवेट झाल्या. ओके, ॲक्टिवेट झाले की काय होणार आहे तर ते ॲक्टिवेटेड किंवा लाईव्ह यस स्ट्रेन कसे आहेत पॉयझनस आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण पॅथोजेनिक आहे, व्हायरुलंट आहे. त्यामुळे काय होणार आहे तर त्या माईसची तिथं डेथ झालेली आपल्याला दिसणार आहे. म्हणजे बघा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काय केलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हिट किल्ड यस बॅक्टेरियम विच आर अलाउड टू आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफर्ड इन टू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम व्हायरुलंट. म्हणजे त्या यस स्ट्रेननी काय केलं किल्ड यस स्ट्रेनचे जे काय जेनेटिक मटेरियल होतं त्या जेनेटिक मटेरियलनी काय केले तर आर बॅक्टेरियमला किंवा त्या आर स्ट्रेनला ॲक्टिवेट केलं, कन्व्हर्ट केलं, ट्रान्सफर केल्यामुळं काय होणार आहे यस स्ट्रेन तिथं ॲक्टिवेट होणार आहे आणि त्या यस स्ट्रेनमुळं त्या माईसची डेथ होणार आहे, माईसमध्ये निमोनिया कॉज होणार आहे. हे आहे ग्रिफन्थ एक्सपेरिमेंट. ग्रिफन्थनी अशा प्रकारे काय केलं तर एक्सप्लेन केलं की जेनेटिक मटेरियल हे काय आहे तर किंवा ते काय चेंजेस झाले ते कसे जेनेटिक आहेत. ओके, यावरून असं त्यांनी सांगितलं की त्या हिट किल्ड स्ट्रेनमध्ये जे काय जेनेटिक मटेरियल आहे ते DNA असणार आहे. ते DNAनी काय केले तर कन्व्हर्शन इथं किंवा आर स्ट्रेनला त्यांनी कन्व्हर्ट केले, ट्रान्सफर केले. ओके, नेक्स्ट जो काय एक्सपेरिमेंट आहे आपल्याकडे तो कोणता आहे एव्हरी आणि मॅकलेयर्ड एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये पण त्यांनी चांगल्या प्रकारे एक्सपेरिमेंट आपल्याला प्रूव्ह केले की DNA हे एक जेनेटिक मटेरियल आहे. लक्षात आलं का ग्रिफन एक्सपेरिमेंट काय होता. ग्रिफन एक्सपेरिमेंटमध्ये काय केले हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन आणि रफ स्ट्रेनचं कंबायनेशन करून कशा प्रकारे DNAचं ट्रान्सफॉर्मेशन होते ते त्यांनी एक्सप्लेन केले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया
ॲव्हरी आणि मॅककार्टीचा एक्सपेरिमेंट, मॅक लिऑडचं एक्सपेरिमेंट. यामध्ये पण काय केलं तर त्यांनी जेनेटिक मटेरियल हे DNA आहेत हे प्युरिफिकेशन करून बघितले, म्हणजे प्रोटीन, RNA आणि DNA यांचं प्युरिफिकेशन सेपरेशन करून कशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेन केले किंवा एक्सपेरिमेंट केला हे आपण त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. बघा, व्हिडिओमध्ये काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि नेक्स्ट लेक्चरसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.